झाले होते. तत्वज्ञानाचा व्यवहार कसा असतो त्याच्याविषयी चालू आहे बघा. किंवा हा सर्व प्रपंच जो आहे तो मायामय आहे. मायामय प्रपंच आत्माचे आत्मा मात्र सदळ चिद्रूप आनंद स्वरूप आहे असा बोध त्याच्या ठिकाणी असल्यामुळे लौकिक व्यवहारसुद्धा चांगला होता. म्हणजे ज्ञानी पुरुषाचा लौकिक व्यवहार आहे त्याच्यामध्ये काही थोडे प्रकार पाडायचे, पण ज्ञानी पुरुषाचा व्यवहार कसा होता नाही का. देवतीर्थ भजनांना संडते. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा शुद्धीपत्र करता कुठं जातं, ज्ञानी आहे ना. मग त्या व्यवहाराकरता प्रपंच मिथ्याच असला पाहिजे असं नाही, सत्य जरी असला तरी व्यवहार होऊ शकतो. मग व्यवहाराकरता साधनं कोणची, तर साधनाचा 90व्या श्लोकामध्ये विचार केलेला आहे. जीव म्हटल्यानंतर त्याच्यावर साधन आहे ना. कोणते मन वाक्य आहे तद्बाह्य पदार्थ साधना आणि तान तत्वज्ञोपमज्ञाती व्यवहार सुनो कुदा. मनोवाक्य आहे, मन आहे, वाक म्हणजे वाणी, काय म्हणजे शरीर, बाह्य पदार्थ ही सगळी साधनं आहेत. हे परमेश्वराने आपल्याला साधनं दिली आहे ना. काही कर्मेंद्रिय आहे, काही आहे ज्ञानेंद्रिय आहे. माणसाच्या व्यवहारात पाप आणि पुण्य उत्पन्न होते ना. बाकी जी साधनं आहे ते फक्त मनुष्य देहातच आहे. अन्य देहामध्ये कमी आहे बघा. कमी म्हणजे माणसाला 2 हात आणि 2 काय, पशुला फक्त काय कुठे आहे त्यांना काही वस्तू दिल्यानंतर तशी घेता येते का त्यांना, काय हातच नाही तर घेणार आहे. म्हणजे सगळे हे पशु पक्षी आहे वगैरे हे सगळे सरळ उभे चालतात का आडवे चालतात, सगळे उभं चालता येत नाही त्यांना. आता मी तुमच्याशी काही बोलत बसलो त्याचा परिणाम होत असतो नाही का. टाकून बोललो तर काय होत असतं, डोळ्यामध्ये काय ते पाणी येत असते. आणि काही हसाची गोष्ट झाली ती तर जोरजोरात हसते. काही हसाची गोष्ट पशुला सांगितली तर जोरजोर हसते का. बुवा काय सांगते कुठं पशुला समजते का. मग साधनाने पूर्ण देह कोणता आहे, मनुष्य देहाला कर आहे, ज्ञानेंद्रिय आहे 5, कर्मेंद्रिय त्याच्यावर पुण्योत्पत्ती पापोत्पत्तीचा या देहामध्ये पूर्णत्व प्राप्त करून घेत आहे. म्हणजे चिरी गळे देव अनेक आहेत. म्हणजे सर्व साधनं असतात. ते सर्वच्या सर्व साधनं तत्वज्ञोपमंत्रातली. ज्ञान झालं म्हणजे काय, सगळ्या साधनं लय पावत असतात का. ज्ञान झालं त्याला म्हणतात ना जीवनमुक्त अवस्था. ज्ञान झालं की कोणती अवस्था प्राप्त होते, मग देह पडून जातो का. देह जसा आहे ऐकत नाही तर मग ज्ञान रोग होईल की. म्हटलं ब्रह्मज्ञान कशाला प्राप्त व्हायचं, झालं की म्हटलं माणूस मरूनच जात असतो. कोणी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा काय करणार नाही, प्रयत्न करणार नाही. उलट ब्रह्मज्ञान झालं देव तीर्थ भजन. गुरुची काय करतो तो सेवा करतो, ईश्वराची काय करतो. ज्ञान झालं म्हणजे व्यवहार सगळे बंद पडतात का. साधना जशीच आहे म्हणजे साधनाच्या द्वारा नाही का अज्ञानाप्रमाणे सुद्धा तत्ववेत्याचा काय होतं व्यवहार होता. तुम्ही भजन करतो, कीर्तन करतो, तुमच्या आमच्यासारखे सगळे नाही का सगळं साधू संतांचं पण आपापले व्यवहार करतात. त्यांना कांदा मुळा भाजी नवगी विठ आहे
उलट देव त्यांना काय करतो, सहाय्य करत असतो. म्हणून ते दृष्टांत सांगितलं. मन तत्वविद नोपमज्ञाती, तत्ववेत्ता बरोबर साधनाचा हे करीत नाही आणि व्यवहार असे नको. साधनं जशीच्या तशीच असतात. त्या साधनाच्या द्वारा आपापल्या साधनाप्रमाणे काय होतं, व्यवहार होता. असं थोडं जोग महाराज होते ना, कोणीतरी त्यांना विचारलं, म्हणले बाबा तुम्ही तर लोणी खडीसागर खाता. अरे ते पहिलवान माणसं सोबत लोणी आणि काय खाता, तुम्ही खडीसागर खाता. मग ते जोग महाराज म्हणाले, म्हणजे तुझी इच्छा काय आहे, तू तरी सांग काय खावं. म्हणलं आंबून खाऊ, मी काही मसूर राहू का. मग व्यवहार होतो की नाही, काय होतं. लोक म्हणत असतात व्यवहाराच्या बाबतीमध्ये. म्हटलं बाबा तुमची निवृत्तीनाथ महाराज घरामध्ये खापर नाही, अमकं नाही, तरी मांडे खाण्याची काय होते. आता तुला मांडे खाण्याची इच्छा होते, त्यांना काय होऊ नये असं कुठं असतं. त्यांनाही सुद्धा काय होते, अंतःकरणाचा काय आहे तो धर्म आहे. त्याप्रमाणे त्यांचे सुद्धा काय असतात, सगळे व्यवहार जसेच्या तसेच काय असतात ते चालू असतात. म्हणून तत्ववेत्ता बरोबर साधने काही आणखी हे करीत नाही. त्या साधनाच्या द्वारा आणखी व्यवहार जसाच्या तसाच असतं. उपमधला अहो म्हणायला लागले, म्हणले बा ते साधनाचा निरोध करताना दिसून येतात. काय करताना दिसून येतात, त्याच्याकरता हा श्लोक आहे. उपमज्ञात चित्तम चेद्याता असं न तू तत्वविद न बुद्धिमर्दन दृष्टो घटत वेदिता. उपमज्ञात चित्तम चेद ध्याता असो नसो तत्वविद. जर तो ज्ञान करून घेण्याकरता जर चित्ताचा एकाग्रपणा साधत असेल तर त्याला ध्याता म्हणायचं. काय म्हणायचं, न तर तत्वविद. तत्ववेत्ता म्हणता येत. हे बघ, घटाला पाहायचं असल्याचं का चित्त एकाग्र करतो का. नाही म्हणलं मला चित्त एकाग्र करू द्या, मग घटाचं ज्ञान होईल. डोळ्याचा संबंध, वृत्तीचा संबंध, तुमची इच्छा स्वत्व घटाचं ज्ञान झाल्याशिवाय. आणि जर तो चित्ताचा निरोध करत असेल, काय करीत असेल, तर तत्ववेत्ता म्हणता येत नाही. त्याला काय म्हणायचं, ध्याता. चित्ताचा निरोध करतो ना, मग काय तो ध्याता आहे. आणि चित्ताचा विरोध न करणारा ज्ञान होते, त्याला काय म्हणायचं, तत्ववेत्ता. उपमज्ञात चित्तम चेत ध्याता असौनतु तत्ववेद. कोणतंही ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता चित्ताची एकाग्रता साधत असेल तर त्याला धाता असं म्हणायचं. त्याला तत्ववेत्ता म्हणता येत नाही. दोन ध्याता आणि तत्ववेत्ता नाही का. ध्याता म्हणजे ध्यान करून प्रत्येक साधणारा त्याला म्हणजे ध्याता. आणि ध्यान करण्याची आवश्यकता नाही, साधा सहजी ज्यांना ज्ञान होत असते त्याला काय म्हणायचं, तत्ववेत्ता. बरोबर. आपण एखाद्या घटाचं ज्ञान करत असतो, चित्ताचा निरोध करतो का आपण, पाहण्याबरोबर आपल्याला काय होते, तत्ववेत्त्याची भूमिका. बुद्धिमर्दन दृष्ट घटतत्वस्य वेदिता. न बुद्धिमर्दन दृष्ट घटतत्वस्य वेदिता. घटाला जाणणारा पुरुष, घटतत्वस्य म्हणजे घटरूपी तत्वाला जाणणारा पुरुष. न बुद्धिमर्दन दृष्ट, चित्ताचा विरोध, बुद्धीचा विरोध निग्रह करताना दिसून येत नाही. म्हणलं मला अगोदर बुद्धीचा निग्रह करू द्या आणि मग पुढे घटाचं काय होईल, असं कुठं आहे का. डोळ्याचा संबंध होता बरोबर, डोळ्याला घटाचं काय होतंय, ज्ञान होत आहे. तत्ववेत्ता आणि ज्ञानता या दोघांचं काय चाललेलं आहे, संवाद चाललेला आहे. एक आहे ध्याता आणि दुसरा कोण आहे, ज्ञाता. एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगतात. घटाचं जे आपल्याला ज्ञान होत असतं पुन्हा पुन्हा पाहण्याचे काय नाही,
आवश्यकता नाही. ध्याता म्हटल्यानंतर पुन्हा पुन्हा काय करावं लागतं, वृत्तीला स्थिर करावं लागत असं. सकृत प्रत्यय मात्रेनं घटश्चेत भासते सदा स्वप्रकाश वयमात्मा किम घटवत न भासते. त्याच्यावरती थोडा आक्षेप घेतला. सकृत प्रत्यय मात्रेनं घटश्चेत भासते सदा. सकृत म्हणजे एकाएकी काही प्रयत्न न करता मात्र घटम भासते सदा. वृत्तीचा संबंध आल्यानंतर तुमची इच्छा असो अथवा नसो घटाचं ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. तर साखर आहे ती तोंडात पडल्यानंतर तुमची इच्छा असो अथवा गोड लागल्याशिवाय नाही. म्हणला जेवते वेळी साखर खाल्ली तर गोड लागते, आणि लघवीच्या क्यूमध्ये उभं असताना साखर खाल्ली तर कडू लागते. गोड लागणे हा तिचा काय. त्याप्रमाणे सकृत म्हणजे एकदाच पाहता बरोबर घटश्चेत भासते, घटाचं आपल्याला काय होते, ज्ञान होत असते. हा झाला दृष्टांत. आणि दृष्टांतामध्ये स्वप्रकाशो अयमात्मा परमात्मा किम न घटवत भासते. जड पदार्थाच्या ज्ञानाकरता वृत्तीचा निरोध करण्याची आवश्यकता नाही. पाहता बरोबर ज्ञान होत असते. आणि हा तर परमात्मा कसा आहे, स्वयंप्रकाश आहे. नाही करे तेव्हा तिथे स्वप्रकाश वयमात्मा वेदांत शास्त्राचा प्रमेय आहे ना. त्याच्यामध्ये स्वप्रकाश म्हणजे सूर्यप्रकाशाने प्रकाश देतो असा प्रकाश घ्यायचा. याला भौतिक प्रकाश म्हणतात. आणि ज्ञानरूप प्रकाश आहे. कोणता प्रकाश. मग ज्ञानरूप प्रकाशाने कोण आहे, यमात्मा परानंद परब्रह्मा. नाही का येणे क्षते शृणवते धान्य स्वाद विजानाते. मग स्वप्रकाश बसलेला परमात्मा स्वप्रकाश वयमात्मा किम घटवत न भासते. जडस्वरूप असलेला घट वृत्तीचा संबंध होता बरोबर ज्ञान होते. हा स्वयंप्रकाश रूप काय आहे, परमात्मा आहे. मग याचा वृत्तीचा संबंध होता बरोबर ज्ञान होणार नाही. जडाचं जर ज्ञान होऊ शकते तर स्वयंप्रकाश रूप असणाऱ्या आत्म्याचं ज्ञान का होणार नाही. स्वप्रकाश त्याच्यावर थोडी शंका घेतात. स्वप्रकाशतया किंते बुद्धिस्तत्व निवेदनम बुद्धिष्टनाशेती चौद्यम तुल्यम घटादिवश. स्वप्रकाशतया वादाची शंका. स्वप्रकाशतया किंते बुद्धिस्तत्व वेदनम. आत्मा स्वप्रकाश रूप आहे, याच्याशी आमचा काही संबंध नाही. स्वप्रकाश ते असे नका स्वप्रकाश, तर बुद्धीचा विषय झाला आहे. तद्बद्ध तदात्मा. अरे साखर जरी असली पाहिल्यानंतर गोड लागत असते का, तर जिभेचा विषय झाला पाहिजे. जिभेचा विषय झाले तर तिची गोडी काय येते अनुभवाला. तसं कळाला तुम्हाला परमात्मा काय आहे, स्वप्रकाश रूप आहे. परोक्ष ज्ञान झालं. काय झालं, परोक्षाचं रूपांतर. असं बुद्धीचा काय, तर त्याचं ज्ञान कुठे उतरलं पाहिजे, बुद्धीत. नुसती पुस्तकातली होई पाहून काय परीक्षा देता येते का. मग पुस्तकातली होई कुठे उतरली पाहिजे, डोक्यात उतरली पाहिजे, तर परीक्षेत काय करता येते. तसंच तेवढ्यावर काम बघत नाही. असेल परमात्मा स्वप्रकाश रूप, तो बुद्धीचा काय व्हावा लागत असतो. आहे ब्रह्म आहे, सगळं आहे. पण ते ब्रह्म आपलं स्वरूप आहे असं काय, बुद्धीला काय व्हावं लागतं, ज्ञान व्हावं लागतं. बुद्धी आहे ना, निश्चय करणारी कोण आहे. म्हणून तद्बुद्ध तन्निष्ठाच बुद्धीच यावं लागत असतं. ज्ञानाचं केंद्र कोणतं आहे, एक दृष्ट आहे ना. स्वप्रकाश बुद्धी सत्तव्य म्हणजे बुद्धीमध्ये परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होणार. बुद्धिष्टने नाश येते ही सारखी. तर बुद्धी म्हणजे मनबुद्धी चित्त अशा 4 प्रकार त्याच्यात. एकच अंतःकरणाची वृत्ती आहे ती. अहंकार घेत असेल तर अहंकार, अभिनिवेश घेत असेल, चिंतन करत असेल तर चित्त,
संकल्प विकल्प करत असेल तर निश्चय करत असेल तर अन्य अन्य नाव आहे का एकाचीच नाव आहे? मग आता ती बुद्धी आहे, ती बुद्धी चंचल स्वरूपाची आहे. मन बुद्धी काही वेगळी आहे का? मग चंचल म्हणजे काय? मनाचा स्वभाव कसा आहे? माकडाचा स्वभाव कसा असतो? लहान पोराचा त्याचा स्वभाव कसा असतो? मग बुद्धी तर चंचल आहे. अनेक बुद्धीचे क्षणोक्षणा वाटते, लगेच वाटत असतं पाठाला गेलं पाहिजे. आणि थोडं काही झालं म्हणजे आजच्या दिवस नाही गेलं तरी चालतंय. कोणता विकल्प करेल काही सांगता येईल. मग तशी क्षणभंगूर आहे की बुद्धी क्षणनाश येते. तुल्यम घटादिशी मग तोच न्याय घटाच्या ठिकाणी. सारखं बुद्धीमध्ये ज्ञान कसं राहू शकेल? तर त्या घटादिवशीमध्ये एकदा घटाच्या स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर मग बदलत असते का? आपण काय नेहमी नेहमी का हा घट आहे हा घट आहे असं काही घोकत बसतो तेव्हा घटाचं ज्ञान होते. ते काय ज्ञानेश्वरीची बोवी आहे का? एकदा माणसाला ज्ञान झालं की संपलं. मग केव्हा त्याचा आपल्याला काय करता येतो? उपयोग करता. एकदा ज्ञान झालं की एकदा कळून चुकलं एकदा रामा म्हणतात. मग सगळा व्यवहार रामाच्या द्वारा. म्हणून बुद्धी क्षणनाशाची तोच ना घटाच्या बाबतीमध्ये लावा. एकदा घटाचं ज्ञान झालं की पुन्हा पुन्हा करण्याची काय नाही. त्याचा सर्व व्यवहार आपल्याला पूर्ववत आणि करता येतो. तो दृष्टांत देऊन इथे सांगितलेलं आहे. घटादौ निश्चिते बुद्धी नश्यत्येव यदा घटः अनिष्टो नेतुं तदा शक्यमिति चेत् समात्मनि. घटादौ निश्चिते बुद्धी क्षणनास्ति यदा घटः. घटादौ निश्चिते बुद्धी. एकदा घटाचं माणसं ज्ञान झालं, घटाचा निश्चय केला. या वस्तूला काय म्हणतात? आता निश्चय झाला तुमचा. घटाचा बुद्धी क्षणनाशेती यदा घटा. बुद्धी क्षण नाही. घटाच्या बाबतीमध्ये न्याय बरोबर आहे, पण बुद्धी क्षण नाश्यते यदा घटा इष्टो नेतुं तदा शक्यमिति चेत्. जरी आणखी बुद्धी चंचल असली तरी पण घटाचा व्यवहार होऊ शकतो हे जाणे. नेतुं तदा शक्यमिति चेत् आत्मने. कुठे न्यायचं झाल्यानंतर पुन्हा पुन्हा आपण काय त्याचा विचार करतो का? घटाचं सर्व इथून तिथे न्या तिथून तिथे न्या. त्याप्रमाणे सर्व व्यवहार आपल्याला घटाचा. जसा एकदा घटाच्या स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर कोणताही व्यवहार करते वेळी आणि अडचण पडत नाही. सगळे व्यवहार आपल्याला करता येतात. तर तोच न्याय कुठे लावायचा? आत्मस्वरूप. एकदा आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर त्या आत्म्याचा सर्व घेण्यामध्ये देण्यामध्ये पाहण्यामध्ये सर्व बाबतीमध्ये आपल्याला त्याचा काय करता येतं? म्हणजे एकदा काय झालं पाहिजे? एकदा का कोणत्याही पदार्थाच्या स्वरूपाचं ज्ञान झालं पुन्हा पुन्हा करण्याची काय नाही. एकदा ज्ञान झालं की संपलं. बरं का? ते ज्ञान कोणतं घ्यायचं? अपरोक्ष ज्ञान घ्यायचं. परोक्षाने केवळ करत असते, असत्वपादकावरून जात असते. आणि अपरोक्ष ज्ञान झालं म्हणजे अभानापादकावरून जात असते. आहे का? अरे आपण जेवायला बसतो नाही दहावा आहे कोणतं ज्ञान झालं? आतापर्यंत त्याच्या अस्तित्वाचं काय नव्हतं. आता तुम्हाला अस्तित्वाचं काय झालं? आतापर्यंत तुम्हाला शास्त्र पाहण्याच्या अगोदर गुरुचा उपदेश करण्याच्या अगोदर ब्रह्माचं काय नव्हतं. मग गुरुपदेशापासून शास्त्राच्या कोणतं ज्ञान झालं? मग म्हणजे कोणती वाक्य घ्यायची? सगळी अवांतर वाक्य घ्यायची. आणि मग महावाक्याच्या द्वारा कोणतं ज्ञान होतं? मग तो दावा दुसरा तिसरा नसून कोण आहे? त्याप्रमाणे जरी इथे एकदा का घटादौ निश्चिते बुद्धी. एकदा घटाचं ज्ञान झालं पुन्हा पुन्हा ज्ञान घेण्याची आवश्यकता आहे. निश्चिते यदा घटा. पुन्हा त्या घटाचा निश्चय होत असतो. इष्टो नेतुं तदा शक्यम
तुम्हाला आणखी मग त्या घटाचा कोणत्याही प्रकारे व्यवहार करता येतो. त्याप्रमाणे आता सिद्धांतामध्ये लावायचं. सिद्धांत म्हणजे कोणतं? चेतस समात्मने. घटाचा जसा आणखी एकदा निश्चय झाल्यानंतर व्यवहार करता येतो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा अपरोक्षत्वाने ज्ञान झाल्यानंतर कोणतं? म्हणजे तुम्हाला आत्म्याचा सर्व काय करता येतो? व्यवहार करता येतो. म्हणजे तो आत्मा व्यवहार्य होतो. काय होतं ते दृष्टांत इथे घेतलेलं आहे. निश्चित सकृतात्मानं यदापेक्षा तदैवतं वक्तुं मत्तुं तथा ज्ञातुं शक्नोत्यैव तत्त्ववित्. निश्चित सकृत आत्मानं यदापेक्षा तदै. एकदा कोणत्याही पदार्थाचं एकदा स्वरूप कळालं, पुन्हा पुन्हा आणखीचं स्वरूप जाणून घेण्याची आवश्यकता राहत नाही. निश्चित सुकृत आत्मानं एकदा आत्म्याचा निश्चय झाला, तदापेक्षा सदैवतम. मग सर्व काळ आपल्याला वक्तुम मंतुम तथा द्यातुम. वक्तुम म्हणजे त्याच्याविषयी व्याख्यान करणे, मंतुम म्हणजे त्याच्याविषयी मनन करणे, अध्यात्म म्हणजे त्याचं काय करणे. सर्व व्यवहार तुम्हाला आणखी आत्म्याचे करता येते. त्याचं व्याख्यानही करता येते, त्याचं मननही करता येते, आणि त्याचे सुद्धा काय करता येते. शक्नोती तत्ववेत्ता पुरुष एकदा आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर नाही का, वक्तुम तथा मंतुम तथा द्यातुम म्हणजे त्याचं व्याख्यान, मंतुम म्हणजे त्याचं मनन, द्यातुम म्हणजे त्याचं ज्ञान तत्ववेत्या पुरुषाला करता येतं. पुन्हा 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 करण्याची आवश्यकता. एकदा तत्वज्ञान झालं, परोक्षत्वाने ज्ञान झालं म्हणजे पुन्हा पुन्हा व्यवहारामध्ये पाहिजे. आपल्याला कळून चुकलं आपण कोण आहोत, मनुष्य. आपल्याला आता ते ज्ञान निश्चय झाला ना, आपण लाख एखाद्या माणसाने सांगितलं तुम्ही बाई आहे, मग आपला निश्चय ढळत असतो. किती का सांगितलं मी मनुष्य या बोधावरून तो कुठं बाई या बोधावर येत असतो का? कारण त्याला निश्चित ज्ञान झालं. एकदा ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे पुन्हा तो देहबुद्धीवर येत. तो कशाला देहबुद्धीवर येत असतो? मग सर्व व्यवहार त्याचा मी मनुष्य आहे या दृष्टीनेच तो एक दृष्टांत आहे. मग आत्म्याविषयी ध्यान करणे, आत्म्याविषयी मनन करणे, आत्म्याविषयी व्याख्यान करणे तत्ववेत्त पुरुषाला आणि काय सहज शक्य आहे. आणखी पुन्हा थोडंही आहे ना, उपासकी व ध्यान लौकिक स्मरेत्यदी विस्मृत्यैव सा ध्यानात्मक्ती न तो विस्मृती न तो वेदना. उपासकी व ध्यान लौकिकम विस्मरेत्वदी. त्याच्यावर शंका केलेली आहे. उपासकी व ध्यान लौकिकम स्मरेत्वदी. म्हणायला लागले उपासक देखील ब्रह्मतत्वाचं काय करतो? ध्यान करतो. लौकिकम स्मरेत्वदी. त्यावेळेला लौकिक व्यवहाराचा काय पडतो? उपासकाच्या बाबतीत. कोणाच्या बाबतीत? विकास उपासक किंवा ध्यान लौकिक स्मरेत्वदी. तत्ववेत्ता पुरुष उपासकाप्रमाणे तो काय करतो? ध्यान करतो. कोण? उपासक किंवा म्हणजे उपासकाप्रमाणे. ध्यान म्हणजे ध्यान करतो. त्यावेळेला लौकिकाचा काय पडतो? लौकिकम विस्मृती. लौकिकाचा काय पडला? विसर पडला. विस्मृत येव मन पडी नका विसर. ध्यानात विस्मृती. कोणामुळे ती? ध्यानामुळे. त्याला जो विसर पडला तो कोणामुळे? न तो वेदना. ज्ञानामुळे नाही. कशा नाही? ध्यानामुळे विसर पडला आहे. लौकिकाप्रमाणे तो सुद्धा ध्यान करायला लागला तर त्याला सुद्धा देहाचा काय पडतो? विसर पडतो. पण तत्वज्ञानाने नाही. कशामुळे? मग तो ध्यानाने त्याला काय पडलेलं आहे? विसर पडले. दोची तुलना ध्याता आणि ज्ञाता. न तो विस्मृती न तो वेदना. ध्यानांताची काही तस्यात वेदनान्मुक्ती सिद्धीचा ज्ञानादेव तू कैवल्यम इथे शास्त्रेषु डिन्निवा.
ध्यानम त्वच्चेकाने तस्य तत्ववेत्ता पुरुष, त्याला विधी नाही, काय नाही, करील अथवा तो त्याचा स्वभाव आहे. ध्यानम ऐच्छिक, ऐच्छिक म्हणजे आपल्या मनाप्रमाणे. 14 वर्षातून आणखी एकदा निघाला म्हणजे भजनाला येईल असं त्याला विधी राहिलेला आहे. त्याच्या मनात आलं तर येईल तर त्याप्रमाणे तो ध्यान करील अथवा करणार, कारण त्याला ज्ञान झालेलंच आहे. काय झालेलं आहे ना, मग तो ध्यान करू अथवा त्याचा ऐच्छिक आहे. का वेदनान मुक्ती सिद्धता, ज्ञानाने त्याला ध्यान करण्याच्या पूर्वीच काय झालेली आहे, मुक्त अवस्था. वेदनान मुक्ती, ध्यानाने मुक्ती झाली का ज्ञानाने झाली, त्याला काय तो चिंतन करू अथवा वेदनान मुक्ती सत्वेचा ज्ञानादेव ते कैवल्यम. कैवल्य मोक्ष कशामुळे प्राप्त होतो, ज्ञानात येव, ज्ञानानेच त्याला मोक्ष काय झालेला आहे. पंचदशीमध्ये सुद्धा ज्ञानदेव आलेले आहे. तुमच्या गीतेमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी सुद्धा टिळक आले, हो मुख्य श्रोते टिळक हा बरं का. आणि हा प्रसंग असे तुझची जोग महाराज आलेले आहे काळी 15 हा प्रसंग असे तुझाची नाव श्रोते मुख्य जोडी आलेली आहे. तसं ज्ञानदेव, ज्ञानदेव तर कैवल्य, ज्ञानदेव याचा अर्थ ज्ञानात येव, ज्ञानानेच कैवल्य नाम मोक्ष काय झालेला आहे. आणि असं कोण सांगते, विधी शास्त्रेषु, मग शास्त्र कानात येऊन सांगते का. मग कसं सांगते, एखाद्या घराला आग लागली आणि कानात जाऊन सांगतो आग लागली. जोरजोरात काय केलं पाहिजे नाही का. उद्या सकाळी 7 वाजता निघायचं, चोपदार सांगतो, तुझ्या कानात येऊन सांगतो. दिंडीवा म्हणजे घोष करून सांगणे आहे का नाही. आपण देवाच्या आरंभी आणखी पुंडलिकावर देऊ एकच म्हणत असं घोष करून म्हणतो. त्याच्यामध्ये निरपवाद आहे. ज्ञानानेच मोक्ष काय होतो, प्राप्त होतो. तो ज्ञातापुरुष ध्यान करील अथवा तो त्याचा ऐच्छिक भाग आहे. त्याला ज्ञानाने मुक्ती काय झालेली आहे. म्हणून सिद्धांत काय निघाला, ज्ञानानेच मुक्ती होते. इथे वेदांतेषु 97चा आकडा कसा आहे. राहिलेला विषय कधी सांगू.